इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य काढल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आली आहे. जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकरचा शोध सुरू होता. अखेर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून त्याला अटक केली. आज त्याला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलं. प्रशांत कोरटकर महिनाभर कुठं होता याची माहिती समोर आली आहे. एका बुक्कीमुळेच कोरटकरच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. इंद्रजित सावंत यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपूर येथील त्याच्या घरी दाखल झाल्यानंतर कोरटकर घरी नसल्याचं आढळलं. त्याच दरम्यान कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केला होता. अंतरिम जामिनावर असताना कोरटकर हा नागपूर आणि चंद्रपूरमध्येच होता हे तपासात उघड झालं. चंद्रपूरमध्ये 13 आणि 14 मार्च रोजी तो हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. एका बुक्कीने त्याला हॉटेल बुक करून दिलं होतं. त्या दरम्यान त्याला एक पोलीस अधिकारी भेटला होता. पोलीस त्याच्या मागावर असतानाही कोरटकर हा 14 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास कोरटकर हा नागपूरमधील त्याच्या घरी येऊन गेल्याची माहिती तपासात समोर आली. त्याच रात्री काही मित्रांसोबत त्याने स्नेहभोजन केल्याची माहिती समोर आली आहे. 22 मार्च रोजी कोरटकर सापडत नसल्याने कोल्हापूर पोलिसांचे लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले. गेल्या महिनाभर पोलिसांना चकवा देणारा प्रशांत कोरटकर त्याला मदत करणाऱ्या बुक्कीच्या टिपमुळे पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. प्रशांत कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपला असताना ऑनलाईन क्रिकेट सट्टा बुक्की धीरज चौधरीच्या त्याची राहण्याची व्यवस्थित केली होती. 11 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता प्रशांत कोरटकर चंद्रपूरमधील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे पोहोचला होता. तिथेच मुक्कामी होता. चंद्रपूरमध्ये कोरटकर लपून असल्याची बातमी प्रसारित करत चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर चंद्रपूर पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत क्रिकेट बुक्की धीरज चौधरीला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशीला सुरुवात केली. पोलिसांनी बुक्की धीरज चौधरीला आपल्या खाक्या दाखवत्याच त्याने कोरटकर याबाबत पोलिसांना टीप दिली. प्रशांत कोरटकर महिंद्रा SUV 700 या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याची माहिती चौधरींनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे कोरटकर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज, लक्कडकोट नाक्यावरील आणि हैदराबाद मार्गावर सर्व टोल नाके याची तपासणी करण्यात आली. याची माहिती कोल्हापूर पोलिसांना देण्यात आली. कोल्हापूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केली आहे.